सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती एकसंध आहे. जिवंत माणसात कुरबुर चालायची, काही कुरबुरी असतील तर नीट करण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. काही कुरबुरी नीट करू. पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणसांना समजवण्यात माहीर आहेत. काही ठिकाणी नाराजी असेल तर ते नाराजी दूर करतील असे भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी असून मतदारांनी एकसंध राहावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा नेते आणि सांगली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक तसेच सांगली व मिरज विधानसभा क्षेत्रातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्यासह बांधकाम मंत्री भोसले, ग्रामविकास मंत्री गोरे यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका मतदारांसमोर मांडली आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, एका कुटुंबातील रक्ताची 4 माणसेही एकसंध नसतात, त्यांच्यात मतभेद असतात. कुटुंब प्रमुख त्यांच्यातील मतभेद दूर करत असतो. महायुतीत कोणाच्यात काहीही मतभेद असतील तर नाराजी असेल तर ती दूर होईल. नाराजी ही आपल्या माणसांवर असते. पक्षाचे नेते मुख्यमंत्री फडणवीस हे माणसांना समजवण्यात माहीर आहेत. काही ठिकाणी नाराजी असेल तर ते नाराजी दूर करतील असंही ते म्हणाले. सांगली सातारा 2 जिल्ह्यांची मिळून एक कॉन्स्टिट्युएन्सी, एक मतदारसंघ तयार होतो स्थानीय स्वराज्य संस्था विधान परिषदेला. काही ठिकाणी एक जिल्ह्याचा होतो, म्हणजे पुण्याचा एक जिल्ह्याचा आहे. पण आपल्याकडे 2 जिल्हे मिळून एक होतो. साधारणतः 800 मतं सरासरी असावीत असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. तर त्या निवडणुकीमध्ये महायुतीने धैर्यशील कदम हे जे सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, त्यांना तिकीट दिलं. उमेदवारी अर्ज भरला गेला, छाननी झाली, प्रचाराला सुरुवात झाली. काल दिवसभर सातारा जिल्ह्यातल्या मतदारांना भेटण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सगळे आमदार उमेदवारासहित सातारा जिल्ह्यात फिरले. आज ते सगळेजण सांगली जिल्ह्यात फिरत आहेत. 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना आम्ही एकत्र आणतो. त्याच्यामधलं ईश्वरपूर झालं, ज्याच्यामध्ये 2 तालुक्याचे मतदार आम्ही एकत्र बोलवले. आता सांगली झालं की ज्यात सांगली महानगरपालिका आणि सांगली मिरज 2 विधानसभेतले झेडपी सदस्य असं झालं. आता आम्ही जतला जाऊ, पिट्याला जाऊ, असं म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना भेटणं आणि भारतीय जनता पार्टीच्या मतदारांचं बैठक करणं, आवाहन करणं, सूचना करणं असं आम्ही करतो. दोन्ही जिल्ह्याचा जो अंदाज आहे त्याच्यामध्ये पूर्ण वन वे ही निवडणूक होईल. पण तरीही पार्टीचाही आणि उमेदवाराचाही प्रयत्न हा प्रत्येकाला भेटणं, नमस्कार करणं, भविष्यातल्या काही गोष्टींचे आश्वासनं देणं हा एक क्रम आहे, तो आम्हाला चालूच ठेवायला लागेल. हां, साताऱ्यामध्ये काही विरोधी गटाचे उमेदवार दावा करतायत. नाराजी ही आपल्या माणसांवर असते आणि आपल्या माणसावर असणारी नाराजी ही कोणीतरी मध्यस्थी केल्यानंतर दूर होते. त्यामुळे नाराजी नाहीच आहे असेल तर ती दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माणसांना समजवण्यामध्ये माहीर मानले जातात. आणि त्यामुळे तर 14 पासून ते सलग मुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत. कारण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी त्यांना आहे.